पण मालक आता ते देव मानायला तयार नाहीयेत. तुमची भक्ती नाही करणार म्हणतात ते. हे त्याचं अज्ञान बोलतंय. त्याला अजून कळलेलंच नाही. एकदा गुरुच्या हातात आयुष्य सोपवलं की गुरु आयुष्याचा मालक आणि आयुष्याचा चालक. अगदी खरंय. नित्याच्या श्वासापासून गुरुच्या ध्यासापर्यंत शिष्यानं काय घ्यायचं काय सोडायचं हे गुरुच ठरवत असतो. आम्ही दिलेलं बहुमोल शरीर जपणं ही तुमची जबाबदारी आहे. याची योग्य निगा राखा, योग्य आहार आणि व्यायाम करा. होय स्वामी. हो स्वामी. फक्त हो म्हणता आणि करत काही नाही.